मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ईश्वरीने इकडे अर्णव आणि त्याच्या बाबांमधला म्हणजेच अर्णव आणि रमाकांत या दोघांमधला गैरसमज तर मिटवलेला आहे, पण त्याचबरोबर इकडे आता अर्णवच्या डोळ्यावरती जी झापडं लागलेली होती, चुकीच्या पद्धतीने त्याच्या समोर जे सत्य आलेलं होतं ते सुद्धा ईश्वरीने अगदी पुसून टाकलेलं आहे। आणि मग अर्णवने सुप्रियाची माफी मागितलेली आहे, त्याचबरोबर त्याच्या बाबांची सुद्धा माफी मागितलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण तिने 20 वर्षापूर्वीचा सीन रिक्रिएट केलेला आहे। म्हणजे ज्या पद्धतीने रमाकांत राजे शिर्के यांना कॉफी मधून गुंगीचं औषध दिलेलं होतं आणि सुप्रिया त्यांना वाचवायला जाते तेव्हा त्या गोष्टीचा भाऊ केलेला होता, ते फोटो काढलेले होते, सेम तसा सीन रिक्रिएट केलेला आहे आणि सत्य हे समोर आणलेलं आहे। तेव्हा ईश्वरी मात्र ज्या पद्धतीने अर्णवला समजून सांगत आहे, म्हणजे हे आत्ता घडलेलं आहे, हे सगळे फोटो खोटे आहेत, म्हणजेच त्यावेळेस सुद्धा असंच झालेलं असू शकतं आणि अर्णवला त्याच्या चुकीची जाणीव झालेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, सुप्रिया त्याचबरोबर इकडे शिर्के आणि रमाकांत यांनी जी काही मदत केलेली आहे त्यामुळे ईश्वरीने या सगळ्यातून मार्ग काढलेला आहे। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीला आता मंदिरामध्ये रमाकांत राजे शिर्के आहेत असा भास होतो, म्हणजे तिला वाटतं की या व्यक्तीला आपण पाहिलेलं आहे। तेव्हा वल्लरी सुद्धा समोर असते आणि वल्लरीचं सुद्धा लक्ष त्याच गोष्टींकडे असतं आणि वल्लरी सुद्धा पाहत असते। तेव्हा मात्र वल्लरी ज्या पद्धतीने म्हणत असते की नाही, काही झालं तरी मी रमाकांतला विसरलेले नाही, तो 100% रमाकांतच आहे याची मला खात्री आहे। आणि आता जर का रमाकांत समोर आला तर खूप अवघड होणार आहे, हे सगळं वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। वल्लरी म्हणत असते की नाही, मला माहिती आहे, मला इतक्या दिवस असं वाटलं होतं की रमाकांत संपला असेल, पण नाही, रमाकांत हा संपलेला नाही, तो जिवंत आहे आणि तो साधू बनून फिरतोय, ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली असते। आणि त्यामुळं ती एकच विचार करते की काहीही झालं तरीही या रमाकांतला संपवल्याशिवाय शांत राहायचं नाही, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो। पण त्याच वेळी ईश्वरीने सुद्धा शांतपणे या सगळ्या गोष्टी हँडल करायचं ठरवलेलं असतं। इकडे अर्णव आता ईश्वरी बाहेर गेलेली आहे, ईश्वरी रमाकांत बाहेर गेला की त्यांच्या मागे बाहेर जाते, पण तिच्या मागे वल्लरी सुद्धा गेलेली असते। अर्णवला डाऊट येतो म्हणून अर्णव सुद्धा ईश्वरी कुठे गेले म्हणून तिला शोधत बाहेर जातो। त्याच वेळी वल्लरी ईश्वरीला थांबवते आणि तिला म्हणू लागते, काय ग, घरी जायचं नाहीये का? तिथं अंजली एकटी आहे, तिच्याबरोबर बाळ आहे, अजून झालेलं नाहीये का प्रसाद, हे सगळं जी काही नाटकं चाललेत ना ती संपलेली नाहीयेत का तुझी, असं ईश्वरीला जाब विचारू लागते। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हो जायचंय, पण ते ना मी पाहिल्यासारखं वाटत होतं। तेव्हा वल्लरी म्हणते, असं तुला कोणाला पण बघून कसं वाटत असतं ग, कोणाच्या पण मागं धावत सुटते। तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते की आता ते गृहस्थ गेले ना, त्यांना मी कुठेतरी पाहिलंय ना, म्हणून त्यांना शोधायला बाहेर आले होते। आता सुप्रियाला इकडे वल्लरीला लक्षात आलेलं असतं की हिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे, पण काहीही झालं तरीही तिला आपण एकत्र भेटू द्यायचं नाही, एवढंच त्यांनी ठरवलेलं असतं। त्याचबरोबर इकडे वल्लरी म्हणते की घरी जा, असं वल्लरी आवर्जून इकडे सांगू लागते। तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णव घरी येतात। घरी आल्यानंतर ईश्वरीने कामाला सुरुवात केलेली असते, ते म्हणजे रमाकांतचे फोटो शोधायचे। एकदा का तो फोटो पाहिला की तिला गोष्टी क्लिअर होणार असतात आणि तिला कळणार असतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी फोटो शोधायला घेते। त्या अल्बममध्ये जुने फोटो सापडतात आणि त्यामध्ये रमाकांत राजे शिर्के यांचा सुद्धा फोटो असतो। आणि जेव्हा रमाकांत राजे शिर्के यांचा तो फोटो पाहिल्यानंतर ईश्वरीची खात्री पटते की हो बरोबर आहे, हेच ते रमाकांत राजे शिर्के, आता मी त्यांनाच पाहिलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते म्हणते की आता काही करून मला सुप्रियाची भेट घ्यावी लागणार आहे। एकदा का मी आईला भेटले की मग हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीने सुरू झालेलं असतं। आईला भेटले की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, हा विचार तिच्या डोक्यात चालू झालेला असतो। मग ईश्वरी आता तो फोटो पाहते आणि म्हणत असते की एकदा अर्णव सरांशी बोलून बघू का, पण अर्णव कसा आहे हे ईश्वरीला चांगलंच माहिती आहे। आणि मग मात्र ईश्वरी म्हणते की नाही, आता मी शांत राहणार नाही, कारण अर्णवकडे नाव जरी काढलं तरी अर्णवला एवढा राग येतो, कारण अर्णव सर आणि त्यांचे बाबा जिवंत आहेत,
इतके दिवस हे दोघं जण आई बापा विना पोरके राहिलेले आहेत, पण आता बाबांचं तरी प्रेम मी त्यांना मिळवून देणार आहे असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळंच ईश्वरी म्हणते की अर्णव सरांना काही झालं तरी त्यांचे बाबा मी मिळवून देणार आहे. तेव्हा अर्णव ईश्वरीला विचारू लागतो की काय झालं मी सिंदूर, काय बघतेस तू, काय चाललंय तुझं, असं अर्णव तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, काही नाही अर्णव सर, असंच म्हणत ती टाळाटाळ करायला सुरुवात करते. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवते. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी आईकडे प्रसाद द्यायला जाते असं ईश्वरी अर्णवला सांगते. आणि ती प्रसाद देण्यासाठी आईकडे चालली असं सांगते आणि जाताना तो फोटो मात्र आवर्जून घेऊन जाते, कारण तिला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतात, शोध घ्यायचा असतो. आतापर्यंत जे सगळं काय झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा शोध लावायचा असतो हे तिने ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणते की मी आईकडे जाऊन येते असं म्हणत ईश्वरी आता निघालेली असते. अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, नक्की काही प्रॉब्लेम नाहीये ना. तरी सुद्धा ईश्वरी सांगते की नाही, काही प्रॉब्लेम नाहीये असं ईश्वरीने सांगितल्याबरोबर अर्णव म्हणतो की ठीक आहे. मग ईश्वरी आता तिच्या आईला प्रसाद देण्यासाठी जायला निघालेली असते. आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे अर्णव ज्या पद्धतीने ईश्वरीकडे पाहत असतो त्यालाही थोडंसं संशयास्पद वाटतं, पण ईश्वरी मात्र काहीच बोलत नाहीये. तो फोटो घेते आणि ती तशीच निघून जाते. आणि मग मात्र जाताना रस्त्यात तिची आणि राकेशची धडक होते, कारण ईश्वरीच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू असतात. ईश्वरीला कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टींचा कसा शोध लावायचा आहे, काय करू नक्की, कशा पद्धतीने गोष्टी घडू, या सगळ्या गोष्टीचा विचार ती करत असते. आणि त्यावेळेसच राकेशची धडक लागते. नेमका तो फोटो खाली पडतो आणि राकेश तो फोटो उचलतो. इकडे अर्णव पण पाहतो ईश्वरीने एवढं सगळं सामान काढलेलं असतं. हे सगळं मी सिंदूर काय करत होती हा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो, पण ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं. आणि ईश्वरी जेव्हा तो फोटो राकेश उचलतो, राकेशकडे पाहते आणि राकेश तो फोटो पाहतोय हे लक्षात आल्यानंतर ती राकेशला विचारते काय झालं, काही ओळखीचं वाटतंय का. तेव्हा राकेश नाही म्हणतो, कारण राकेश एवढ्या सहजासहजी तिला हो म्हणेल असं तर नाहीये ना. आणि त्याच वेळी इकडे ईश्वरी म्हणते की चालेल. तेव्हा वल्लरी मात्र पाठीमागून हे सगळं लांबून पाहत असते. वल्लरीच्या डोक्यात वेगळेच विचार चाललेले असतात आणि वल्लरी म्हणत असते की नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनेच हँडल कराव्या लागणार आहेत. आणि त्याच वेळी आता राकेशला तिथेच थांबून ईश्वरी निघायला लागते, कारण जोपर्यंत ती आईला भेटत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट क्लिअर होणार नसते. आणि मग मात्र इकडे ईश्वरी सुप्रियाकडे येते आणि सुप्रियाला म्हणते की हा फोटो बघितलास का. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो. मग सुप्रिया म्हणते की काय झालंय नक्की, आज तू इतक्या दिवसानंतर रमाकांत राजशिर्के यांचा फोटो घेऊन का आलेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते यांना मी आज पाहिलेलं आहे. तेव्हा लगेचच तिला सुप्रिया विचारते म्हणजे काय बोलतेस तू, हे सगळं काय आहे. तेव्हा ती सांगू लागते की हो मी पाहिलेलं आहे. आणि मग मात्र सुप्रियाला ती सांगते की आज त्यांना मी राम मंदिरात गेले होते, तिथे पाहिलेलं आहे आणि तिथे ते साधूच्या वेशात होते. आता मात्र सुप्रियाला धक्का बसतो. मग ईश्वरी म्हणू लागते की नक्की काय म्हणायचंय. सुप्रिया म्हणते की आपण निवांत बोलूया, तू एकदा जाऊन ये, बघून ये तिथं ते आहेत का, नंतर आपल्याला कळता येईल की काय करायचं आहे ते. आणि मग मात्र आता सुप्रियाने सांगितल्याप्रमाणे ईश्वरी पुन्हा मंदिरात जाते. आणि मग मंदिरात गेल्यानंतर सुप्रिया तिला विचारते की बघ तिथे काय होतंय. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा ईश्वरी पुन्हा रमाकांतची भेट घेते आणि रमाकांत बरोबर सगळ्या गोष्टी डिस्कस करते, त्यांना सगळ्या गोष्टी सांगू लागते की या पद्धतीने हे सगळं असं झालेलं आहे. तेव्हा मात्र रमाकांत म्हणतो की त्याच गोष्टीचे भोग इतके दिवस मी भोगत आहे, मी असं काहीच केलेलं नव्हतं, तरीही माझ्या नशिबात हे सगळं आलेलं आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर जी बाई होती, तुम्हाला तुमच्याकडे इंटरव्ह्यूला आलेली जी बाई होती तिची मी मुलगी आहे आणि माझं लग्न म्हणजे मी तुमची सून आहे, तुमच्या चिंटू बरोबर माझं लग्न झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर रमाकांतला धक्का बसतो. मग ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आता
इकडेच व्यवस्थितपणे ईश्वरीने समजून घेतलेले असतात. मग तिने शिर्केंना फोन करते आणि शिर्केंची मदत घ्यायचं ठरवते. शिर्केंना फोन केल्यानंतर शिर्के तिला म्हणत असतात, पुढे काय करायचंय ते सांगा. मग अर्णवला एका मीटिंगसाठी बोलवलं जातं. अर्णव एका हॉटेलमध्ये आलेला असतो. म्हणजे सेम त्या पद्धतीची ही गोष्ट घडत असते. त्या मीटिंगमध्ये आता अर्णवला एक मुलगी भेटायला येते आणि ती मुलगी अर्णवच्या मिठीत आलेली आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. त्याच वेळेस हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता सगळेजण पुन्हा माघारी येतात आणि मग ईश्वरी, रिपोर्टर सगळे तिथे आलेले असतात. शिर्के तिथे आलेले असतात. हे सगळं काय चाललंय म्हणजे सुप्रसिद्ध उद्योगपती इकडे अर्णव राजे शिर्के यांच्या बाबतीत हे सगळं काय झालंय अशा पद्धतीने गोंधळ सुरू झालेला असतो. ईश्वरीला मात्र सगळ्या गोष्टी माहिती असतात. काय झालंय, कशा पद्धतीने गोष्टी झालेत हे सगळं तिला माहिती असतं. तेव्हा अर्णव उठतो, तो फोटो पाहतो. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, हे सगळं काय आहे, मी हे सगळं काहीच केलेलं नाहीये, मला खरंच नाही माहिती याबद्दल काही. असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर शांत व्हा. अर्णव त्याच गुंगीमध्ये असतो. अर्णवला कळत नसतं की हे सगळं काय होतंय आणि या सगळ्या गोष्टी अशा का घडत आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी अर्णवला समजून सांगत असते. अर्णव म्हणत असतो की मला कळत नाहीये की हे सगळं कोणी केलंय आणि काय झालेलं आहे. आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर शांत व्हा, थोडं शांत व्हा अर्णव सर. असं म्हणत ईश्वरीने अर्णवला शांत केलेलं आहे. तेव्हा ईश्वरी दोन्ही फोटो अर्णवला दाखवते आणि सांगू लागते की आता विचार करा, ह्याच गोष्टी 20 वर्षापूर्वी पण झाल्या असतील. म्हणजेच माझ्या आईच्या बाबतीत आणि तुमच्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं असेल. त्यांनाही कोणीतरी फसवलेलं असेल. तेव्हा अर्णवच्या डोक्यात प्रकाश पडतो. अर्णवला कळतं की म्हणजे मी सिंदूर म्हणते यामध्ये तथ्य आहे. कारण त्यावेळेस मी चुकीच्या पद्धतीने विचार केलेला आहे. तेवढ्यात सुप्रिया सुद्धा तिथे आलेली असते आणि सुप्रिया सगळं सांगू लागते की हो, एका इंटरव्ह्यूसाठी मला बोलवलेलं होतं, मी इंटरव्ह्यूसाठी तिथं गेलेले होते आणि अचानक या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. रमाकांत राजे शिर्के यांना चक्कर आलेली होती आणि फक्त त्यांना मी आधार दिलेला होता आणि त्या क्षणी मीडिया तिथं आलेली होती. आणि ईश्वरीने आता तो फोटो आणि रमाकांत आणि त्याचबरोबर सुप्रिया या दोघांचाही फोटो इकडे अर्णवला दाखवलेला आहे. आणि जेव्हा अर्णवला हे सगळं तिथे दाखवलं जातं तेव्हा अर्णवच्या मनातले गैरसमज त्या क्षणी दूर होतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, इतकी वर्ष तुम्ही तुमच्या बाबांपासून आणि त्याचबरोबर आईपासून दूर होता. मान्य मला तुमची आई या जगात राहिलेली नाही, पण तुमचे बाबा जिवंत आहेत. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, म्हणजे माझे बाबा जिवंत आहेत म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते की काही दिवसांपूर्वी रामनवमीच्या दिवशी मी त्यांना राम मंदिरात पाहिलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, खरंच माझे बाबा जिवंत आहेत? तेव्हा ईश्वरी सांगू लागते की हो, खरंच तुमचे बाबा जिवंत आहेत. आता मात्र प्रश्न पडलेला असतो आणि सत्य समोर आलेलं असतं. अर्णवला खूप भारी वाटत असतं. फायनली त्याचे बाबा हे जिवंत आहेत ही गोष्ट कळल्यानंतर आधी तर त्याच्या मनातला गैरसमज ईश्वरीने दूर केलेला असतो आणि त्यानंतर अर्णव आणि त्याच्या बाबांची भेट घडवलेली असते. अर्णव कासावीस झालेला असतो आणि अर्णवला दाखवून दिलेलं असतं तिनं की आता खरंच तुमच्या बाबांबरोबर तुम्ही भेटू शकता. जेव्हा बाबा समोर येतात तेव्हा अर्णव ढसाढसा रडायला लागतो. त्याआधी त्याने सुप्रियाची हात जोडून माफी सुद्धा मागितलेली असते आणि खरंच मला माफ करा, मी चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झालेलो आहे, मी असं नको होतं रिॲक्ट व्हायला, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.